मला बरेच जण सांगतायत की इंस्टाग्रामवरनं मार्केटिंग कर, इंस्टाग्रामवर रील्स टाक, तुझ्या जे काही व्हिडिओज आहेत त्याचे इंस्टाग्रामवर टाक. मला पण सांगतात की रील्स जास्त टाक, रील्सने सगळेजण इंस्टाग्रामवरच पडीक असतात. किंवा नाही म्हणजे नुसतं इंस्टाग्रामवर रील्स नाही, तुझे युट्यूबवरती पण काय शॉर्ट्स टाकायचे छोटे 10-15 सेकंड त्याने सबस्क्रायबर वाढतील. टाकले होते. हा पण आणि बरेच आपले त्यावरनं चर्चा वादबीद झाले कारण आपल्याला मुळात ते पटत नाही. हा, कारण अटेन्शन स्पॅन कमी होतं त्या नाही नुसतं अटेन्शन स्पॅनचा प्रश्न नाही. आता इंस्टाग्रामचे जेवढे वाईट सगळे परिणाम आहेत जे जाणवले मला इंस्टाग्राम डिलीट केले, सगळे आपण जे कितीतरी वेळा डिस्कस केले की डिप्रेस होतो, तू डायरेक्ट डिप्रेस होतो. म्हणजे अगदी एक साधं मी आता कॅमेरात बघून बोलतो की तुम्हाला जर वाटत असेल की इंस्टाग्रामने एवढा काय फरक पडत नाही, मी इंस्टाग्रामला ॲडिक्ट नाही आहे किंवा काय, एक साधी गोष्ट करा. मी सुद्धा ॲडिक्ट नव्हतो इंस्टाग्रामला, निदान मला असं तेव्हा वाटत होतं. मी काही 6-7 वर्षांपूर्वी इंस्टाग्राम ॲप उडवलंय. 3 महिने प्रयोग म्हणून 3 महिने इंस्टाग्राम डिलीट करा. ॲप अकाउंट डिलीट करा असं नाही म्हणत आहे, माझंही अकाउंट डिलीट नाही केलेलं मी. ॲप डिलीट करा, 3 महिने अजिबात वापरू नका. 3 महिन्यानंतर 5 मिनिटासाठी तुम्ही इंस्टाग्राम वापरायला जा. 5 मिनिटं तिथे बसून असा काय तो सगळा तो फोमोचा मारा होतो ना आपल्यावर. कोणाचं काय लग्न धामधुमीत झालं, कोणाला पोरं झाली, कोणाला नवीन जॉब लागला, कोणी दुसऱ्या देशात फिरायला गेलं किंवा राहायला गेलं, कोण कसं मस्त आयुष्य जगतंय. आणि प्रत्यक्षात तसं नसतं, कारण आपण जेव्हा त्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की लोक तेवढ्या आनंदात नाही आहेत, लोक तेवढी मजा घेत नाही आहेत. सगळ्यांचे फक्त फोन बाहेर आहेत आणि तेवढ्यापुरतं पोस्ट देत आहेत. आणि मुद्दा तो होतो ना की तुला जर तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं काहीतरी चांगलं झालंय, तुला आनंद वाटला पाहिजे त्या गोष्टीने. म्हणजे माहित नाही किती अरे वा त्यांचं छान जातंय, पण हा की अरे चांगलं होतं यार, सही आहे, माझा मित्र काहीतरी चांगला करतोय. पण ते जसं 3 इडियट्स मध्ये होतं, वाटतं की तुझा मित्र पहिला येतो आणि तू फेल झालाय, असं वाटतं तुला फिलिंग. तुला इथे वाटतं की तुझे सगळेच मित्र पहिले आलेत आणि तू एकटा मागे राहिलायस, तू एकटाच मागे. आणि तसं नसतं ते. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं चांगलं टाकत राहतो आणि तो तिकडे केवढी, आणि तो प्रत्यक्षात तो क्षण खरोखर चांगला असतो की नाही हे पण नाही सांगता येत. काही जणांचा असेल चल की बाबा फोटो काढला, शूट करतात, म्हणजे ते आर्टिफिशियली शूट. हो, म्हणजे काही जण मुद्दामून बघा माझं आयुष्य किती छान आहे दाखवायला तिकडे जातात. का? कारण सगळे दाखवतात. जसं आता अनुजाताई त्या दिवशी म्हणाली बा आपल्याला की लहान मुलांचे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात, 1-1 वर्षाचे. ते मुलगा कंटाळला असते, काय चाललंय मला झोपायचंय, बरोबर. आणि यांचं आई बाबा दाखवत असतात की बघा आम्ही आमच्या मुलाचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला, त्याला आठवणार नसतं काय. आणि मग त्याला ते 10-15 वर्षांनी सांगतील की बघ तुझ्यासाठी काय केलंय. पण मग ते त्या म्हणून मला इंस्टाग्राम हे ॲप मुळातून पटत नाही. आता लोक तिकडे पडीक असतात म्हणून तुम्ही तिकडे मार्केटिंग करा, मार्केटिंगच्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण तिथे काही रील्स टाकून पाहिले, पण ते असे मनापासून टाकलेले रील्स नाही आहेत किंवा अगदी युट्यूबवर पण शॉर्ट्सवर टाकलेले आहेत. तर मुळात रील्स बघणारे किंवा शॉर्ट्स बघणारी माणसं जे वारंवार रील्स आणि शॉर्ट्स बघतात विशेषतः, त्यांचा अटेन्शन स्पॅन प्रचंड कमी असणार आहे. तर ती माणसं कन्वर्ट होऊन आपले व्हिडिओ पाहायला येतील का, आणि त्याने ते यावं मुळात यासाठी आपण हे सगळा प्रकार करणं ते कितपत बरोबर आहे. विशेषतः तत्वतः जेव्हा आपल्याला पटत नाहीये की इंस्टाग्राम वापरू नका, कारण आपण सगळेजण मिळून मार्क झकरबर्गसाठी वेठबिगारी करतोय एका अर्थी. बरोबर, एका अर्थी म्हणजे करतोय. आणि ते तीच तू बरोबर बोला, जर एखाद्या माणसाचा एखादा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा टाइम स्पॅन जर 30 सेकंदच आहे, तर तो आपले एवढे तासाभराचे 2 तासाचे व्हिडिओ नाही बघणार आहे. त्यामुळे मुळात ती सगळी मेहनत करणं कितपत बरोबर आहे व्यावहारिक दृष्ट्या, बरोबर, आणि तात्विक दृष्ट्या मुळातच आपल्याला ती पटत नाही. म्हणजे असं झालं ना की तेच की मी दारू पित नाही किंवा मी सिगरेट पित नाही, मला तंबाखू बिडी मी काही खात नाही, पण अरे मी विकतो आणि टाकलाय मी, वाईट रे करू नको, हे नशी करू नको, ते काय बरोबर नाही ना. मग त्याच्यावरच आपली ज्याला शिवा घालायच्या त्याच्यावरच उपजीविका आपली चालू ठेवायची, हे काय बरोबर नाही. म्हणजे दांभिक म्हणा काय, दांभिक राहता का म्हणे म्हणा काय त्याच्यात होतं ना पहिलं 10 नको दंभ मला दंभ अंगीकारू म्हणून होतं वाटतं. शोधायला हवा 1 मिनिट. पहिल्या 10 मध्येच येतो, काय करू नकोस त्याच्यामध्ये येते. दंभ भारू, मत्सर दंभ भारू आहे.
हा. नको रे म्हणा नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू. तेच आहे ना की आपण ते म्हटलेलं आहे आणि फॉलो करूया त्याला, ते पाहायला हवं थोडं. बरोबर. त्यामुळे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर चल मी माझ्या वैयक्तिक पेजवरनं थोडंफार प्रोफाईलवरनं थोडंफार करतो, पण ते मी तितकंच प्रामाणिकपणे करतो कारण फेसबुक मी मुळात वापरतो लेखनासाठी. अच्छा. त्यामुळे मला तिकडे फेसबुकवर जाऊन मी लेखन करत राहतो आणि मला माझं लेखन चालू ठेवायचं आहे. ते आता त्यातून कधी कधी याचा प्लग देऊन याची जाहिरात करून त्याचा वापर झाला तर झाला. ते सुद्धा मला तितकं पटत नाही की सलग जर माझ्या प्रत्येक पोस्ट माझा व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ बघा अशा असतील तर मला स्वतःलाच माझे प्रोफाईल पाहायला आवडणार नाही की हा खालोखाल फक्त स्वतःची जाहिरात करत राहतोय. आणि म्हणून तेवढ्या आक्रमकपणे आम्ही इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर जाहिरात करत नाही आहोत आणि कदाचित पुढेही करणार नाही. कारण त्याने अटेन्शन स्पॅन खराब होतो लोकांचा. हा एक दुष्परिणाम आहे. अनेक आहेत इतर वाईट परिणाम होणारे आपल्या मानसिक आरोग्यावर, पण मूळ अटेन्शन स्पॅन आपला बिघडतो. आपली एकाग्रता खलास होते, म्हणजे एकदम वाट लागते. चीनमध्ये जे व्हिडिओ अपलोड होतात ना टिकटॉकवरती, त्यांना क्वालिटी व्हिडिओ द्यावे लागतात तिथे. आणि तिथे मला माहित नाही की ते 30 सेकंदाचे की कसे, पण त्यांना क्वालिटी द्यावी लागते. आणि तिथे गव्हर्नमेंटचा खूपच कंट्रोल आहे की तुमची पिढी कशी असली पाहिजे. बरोबर. मी असं नाही म्हणते की मी शॉर्ट्सचा किंवा या रील्सचा काही फायदा नसेल. आता काही लोकांना इंस्टाग्राम रेस्टॉरंट शोधण्यासाठी वगैरे वापरायचे असतात, पण किंवा तू रेसिपी बनवायला वगैरे पण त्याचा वापर होतो, ते शॉर्ट्सचा उपयोग होतो, भरपूर होतो. पण ते मुद्दामून जाऊन शोधणं आणि काम झाल्यावर ठेवणं बाजूला, हा एक भाग झाला. आणि डूम स्क्रोलिंग करत बसणं हा दुसरा भाग झाला. डूम स्क्रोलिंग अतिशय वाईट आहे. कळत नाही किती वेळ गेला. त्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो तेवढ्या वेळात. काय नाही तर झोप काढू शकतो यार. झोप आपली बिघडते याच्यामुळे. ह्याचाच रिलेव्हंट आहे ना आता पुढचा श्लोक जो आहे आपला. 39वा श्लोक आहे तो या संदर्भातच आहे. चंचलपणावर आहे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. वेदशास्त्र पुराणात ज्याचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्या योगाने अंगी आपण समाधान बांधतो, त्याला हा सगळा चंचलपणा आपला देऊन टाकूया. त्याची आहुती देऊन टाकूया. स्वाहा. गेल्या श्लोकामध्ये, गेल्या एपिसोडमध्ये आपण हे डिस्कस केलं बघ की तो पक्षी उड्या मारतोय. तू उदाहरण सांगितलंस, स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातलं उदाहरण होतं. मी नाही सांगितलं, तूच सांगितलं. मीच सांगितलं, पण गेल्या एपिसोडमध्ये तू सांगितलं. तर तेच झालं ना की तो चंचल आहे पक्षी आणि त्याला काय करायचं, त्याला शांत व्हायचं, स्थितप्रज्ञ व्हायचं. माझ्या आजूबाजूला काही असेल, वातावरण कसं असो, कुठल्याही वातावरणात मी असेल तरी मला मी माहिती आहे. करेक्ट. मग ते लागू पडतं ना. तिथूनच सुरुवात करू शकतो आपण या श्लोकाची. चांचल्य देऊन टाकायचे कोणाला तर अशा वेळेला. तुमचा इंस्टाग्राम अकाउंट वाहून टाका तेव्हा. अकाउंटच डिलीट करताय तर तेही आणखीन उत्तम. पण त्या अजून मी तरी केलेलं नाही. मी ऍप डिलीट केलंय, काहीतरी 6-7 वर्ष झाली मी वापरत नाही अजिबात इंस्टाग्राम. डुंकूनही बघत नाही मी. अच्छा, तू वाहून टाकतो, अर्पण करतो, त्याचा अर्थ काय असतो की मी वाचलं दुसऱ्या एका पुस्तकात, त्याच्यात अर्थ लिहिलं, भावार्थ, की तू एखादी गोष्ट अर्पण करतोस, तू देऊन टाकतोस, तू काय परत घेत नाही. आपण परत घेतो ती एक वेळ, म्हणजे जेव्हा प्रसाद वगैरे दाखवतो आपण, देवाला दिलेला प्रसाद फुकट जाऊ नये म्हणून आपण खायचा असतो. पण जर तू आता इंस्टाग्राम अर्पण करायला बोलते तर ते घेऊन टाका, डिलीट. निदान ऍप डिलीट करायला हवं. कारण एक खरोखर ज्यांना इथे विशेषतः ज्यांना वाटतंय ना की व्यसन लागलंय आपल्याला, आपला वेळ खूपच वाया जातो इंस्टाग्रामवर, एक साधा आहे, तुम्हाला त्यातून पैसा मिळतोय का? इंस्टाग्रामवर जर तुम्हाला पैसे मिळत आहेत तर ते तुमच्या उपजीविकेचं साधन आहे. जर ते तुमच्या उपजीविकेचं साधन नाही तर त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. ऍप डिलीट करा. डिलीट करून 2 दिवस तुम्हाला असं विचित्र वाटेल की चल एक मग तुम्हाला चंचलपणा, तुम्हाला अस्वस्थ वाटेल की अरे आता मी करू काय. बरोबर. विशेषतः तुम्हाला स्वतःचं तुमच्या वेळेचं करायचं काय आणि स्वतःसोबत करायचं काय. एकांताची लोकांना सवय नसते. लोक स्वतःचा तिरस्कार करत असतात इतका की त्यांना स्वतःसोबत राहायचं नसतं. आपण मागे बोललेलो की कंटाळा येत नाही हल्ली. कारण मुलांना कंटाळा यायला हवा, मुलांना किंवा आपल्याला पण, कारण लोक पण पटकन काहीतरी करतात, लगेच दुसरीकडे काहीतरी. क्रिएटिव्ह माइंड तुझा मारतोय तेवढ्या. बरोबर. तू विचार नाही करतेस. नुसतं दरवेळेला तुला क्रिएटिव्हच व्हायला हवं असंही नाही, आत्मपरीक्षण पण. कारण तू एकटा बसलास एकांतात की मनात सगळे वाईट विचार यायला सुरुवात होते ना की अरे यार मी माझ्या आयुष्यात काय करतोय, या करतोय, त्या करतोय. आणि मग माणसाला स्वतःचं डोकं बधीर करायचं असतं की मला हे विचार आता नाही करायचे,
किंवा अगदी अर्ध्या तासापूर्वी माझं कोणाशी तरी भांडण झालं, वाद झाला, कोणीतरी मला काहीतरी टाकून बोललं, मला आवडलं नाही ते, आणि तेच ती कॅसेट माझ्या डोक्यात परत 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 चालू राहिली आहे. मला माझं लक्ष काढून घ्यायचंय त्यातनं, मी ऍपवर डूम स्क्रॉलिंग करत बसेल. पण त्याने आणखीन नुकसान होतं. हे दारू आणि सिगरेट उडल्यासारखंच आहे की मला माझं डोकं शांत करायचं असं केल्यासारखं आहे. बरोबर. तर त्याची जाणीव होऊन एक प्रयोग म्हणून बाहेर निघाला पाहिजे, प्रयत्नपूर्वक त्यातून बाहेर निघाला. ही एक गोष्ट झाली की ती चंचल करणार. तू दारू सिगरेटचं उदाहरण दिलंस किंवा इंस्टाग्राम पण झालं, तर आपण एक का करतो म्हणजे एकंदरीत आपल्या आजूबाजूला कोणीतरी असतं म्हणून आपण करत असतो. आता पूर्वी टीव्ही होती, लहान मुलांना तू सांगतोयस की तुम्ही फोन वापरू नका, लहान मुलं लहानपणापासून फोन वापरतायत, एकतर ते आपल्याला बघतायत की तुम्ही फोन, आपण स्वतः फोनवर असतो, आपण फोनवरती असतो, आणि दुसरं ते फॉलो करणं. आता मला विचार करत होतो की समज बाळ असतं, त्या आपण रांगत असतो, बाळ रांगत असतं, पण ते चालायला का लागतं? कारण ते कोणाला तरी बघतं की बाई हा 2 पायांवर चालतोय, सगळे 2 पायांवर चालतात, मग मी पण घालतो. मग ते बघून बघून करतं ना. मग तेच आहे की इंस्टाग्राम वगैरे कोणतेही व्यसन पण कोणातरी बघतो माणूस की अरे काहीतरी वेगळं आहे. मला मित्र ओरडतात, तू साला इंस्टाग्रामवर नाहीस, काय काय प्लॅन्स ठरले तर तुला वेगळ्याला तुझ्यासाठी वेगळं का आम्ही सांगू किंवा काय. तुम्ही पण नका राहू इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअप पुरे. पण इंस्टाग्रामवरती प्लॅन नाही ठरवत. प्लॅन अगदी नाही, पण कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड पाठवला, जोक पाठवले, काहीतरी विषयावर चर्चा तिथल्या तिथे झाली, तू नसतोस, त्यावरनं मग तुझ्या एकट्यासाठी का, तुला एकट्यासाठी वेगळं का पाठवू. ठीक आहे, नका पाठवू. कारण त्या मीम वगैरे ते सगळं पण डिस्ट्रॅक्शनच आहे का अर्थी. बाकी आपल्याला टचमध्ये राहायचंय, आपण म्हणजे फोन करू ना एकमेकांना. ते तुला स्क्रीनशॉट मारून पाठवू शकतात तसं त्यांना पाठवायचं असेल. अगदीच वाटलं तर, पण ती तेवढी मेहनत त्यावेळेला कोणाला घ्यायची नसते. ठीक आहे, ते त्याबद्दल माझी काही तक्रार नाही, पण मग मुद्दा हाच होतो की लोक प्रेशर टाकतात, पिअर प्रेशर तसं येतं तशा प्रकारचं की अरे तू नाहीस, तू इंस्टाग्रामवर नाहीयेस, असं कसं, असं बाकी सगळी दुनिया इंस्टाग्राम. पण आता एक गोष्ट की आता समज इथे रामदास स्वामींच्या इथे इंस्टाग्राम नव्हतं, ते पण चांचल्य होतं. चंचलपणा सगळ्यांमध्ये असतोच, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अस्वस्थपणा असतो. म्हणजे हा एक मार्ग झाला की चला आपण आपलं डिलीट करून टाकलं, डिलीट करून टाकलं, ऍप डिलीट केलं फोनमधून, बाकी अनेक गोष्टी आहेत. हा एक मार्ग झाला. पण बाकीच्या गोष्टींचा काय, म्हणजे ते कसं काय आपण फोकस करू शकतो? त्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक, आता मी म्हटलं तसं की सुरुवातीचे पहिले 2-3 दिवस हेच होणार की अरे यार करू काय मी आता, माझ्याकडे 6 तास मोकळे आहेत आता. 6 तास होणार मोकळे, इंस्टाग्राम डिलीट केले की दिवसाचे म्हणजे 3 तास तरी कमीत कमी मोकळे होणार. मग त्या 3 तासात करायचं काय मी, वर्षानुवर्षांपासून जे वाटतंय की बाबा कुठला तरी छंद जोपासावा, जो काय तो आळस साचलेला असेल तो घालवायला आधी थोडी मेहनत करावी लागेल ना, सुरुवातीचे काही दिवस तरी. काही नाही तर चला दिवा स्वप्न बघा, मी हे करेन, मी ते बघेन. अरे चल, इंस्टाग्राम पेक्षा बरं आहे ते, निदान तू तुझ्या डोक्यात आहेस. ते पण आहे की तू तुझं डोकं कार्यरत, काहीतरी कल्पना सुचेल तुला. तू दिवा स्वप्नात तू काहीतरी हिरोगिरी करशील, ठीक आहे, त्यातनं तुला कुठली तरी कल्पना सुचेल आणि मग तू एखादा नवीन उपक्रम सुरू करशील. बरोबर. कारण इथे पण बघ, आता इथे हा श्लोकाचा जर अर्थ लावला आपण, तर ते काय सांगतात की चांचल्य रामाला अर्पण करा. पण आपण जर ही गोष्ट म्हणजे एखादं गोष्टीकडून लक्ष आपण काढून घेतोय, तर कुठेतरी दुसरीकडे आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल, गुंतवावं लागेल. मग ते जसं तू आता म्हणालास ना की जी चांगली गोष्ट, जी वर्षानुवर्ष आपल्यापासून, जी कोणती चांगली अशी गोष्ट आहे जी आपल्याला वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात आहे की ही मला करायची, मग आपण त्याच्यावरती फोकस करू शकतो, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो, वेळ त्याला देतोय. आणि मग परत हेच आहे की जर तुला वाटतं की अरे माझं आयुष्य असं आहे, पहिले विचार सगळे हे येणार आहे, अरे आतापर्यंत मी काहीच नाही केलं, माझा वेळ फुकट गेला, याव केलं तेव्हा केलं, मला काय काय करायचं होतं, ते सगळे विचारायला लागले. तर स्वतःला आपण मागच्या वेळेला जी चर्चा केली होती मागच्या श्लोकावर की स्वतः पलीकडे माणूस, मागच्या 38व्या श्लोकाबद्दल आहे की माणूस स्वतःच्या जीवनाकडे आणि विश्वाच्या रचनेकडे सूक्ष्मपणे पाहू लागला. म्हणजे तुला नार्सिसिस्ट व्हायचं नाहीये, पण तू विचार करायला लागला स्वतःच्या, जर तू स्वतःच्या आयुष्यावर विचार करायला लागलास, मी असाच आहे, मी तसाच आहे, मी तसाच आहे, गुंतवून घे स्वतःला, स्वतःकडे त्रयस्थपणे पहा, जगाकडे त्रयस्थपणे पहा, चिल. आणि एक अजून एक गोष्ट झाली बघ, आपण अनुजाताईला विचारलं होतं की वर्क फ्रॉम होम स्कूलिंग, वर्क फ्रॉम होम स्कूलिंग मध्ये मुलांसाठी बेंचमार्क काय असतो. इंस्टाग्राममुळे काय होतंय की बाकीच्यांची जी आयुष्य आहेत ना, ती आपण आपल्या आयुष्याला बेंचमार्क लावतो की यार अरे हा इथे गेलाय, हा काहीतरी ऑस्ट्रेलियाला गेलाय, ओ
मी काय करतोय इथे, हम्म. किंवा हा कुठेतरी परदेशात फिरतोय. बरोबर. तर मग आपल्या आयुष्याचे बेंचमार्क बदलत जातात एकदम. जेव्हा तू काढून टाकतोय अशी गोष्ट तुझ्या आयुष्यातून, तेव्हा मग तुझ्या आयुष्याला बेंचमार्क तूच आहेस, की मी काल काय करत वास्तववादी होतो. थोडे होऊ हां, शकतात. मग तू बरोबर वास्तववादी, की मी काय करू शकतो यापुढे, की आता काल मी इथपर्यंत होतो, थोडासा इम्प्रूव्ह, जे ॲटॉमिक हॅबिटमध्ये 1% बोलतो. आपल्याला आपली खरी स्वप्न ओळखता येऊ शकतात त्यामुळे, हां, किंवा रचता येऊ शकतात स्वतंत्रपणे. हां, कारण लोकांना हे दिसतंय, आजकाल हे ट्रेंडिंग आहे, सगळे लोक हे करतायत. हां, मला ते करायची गरज नाहीये. हां, अगदी पार वॉल्डन व्हायची गरज नाही. वॉल्डन एक तो सगळं सोडून जंगलात राहायला गेला होता. हम्म. 3 वर्ष वाटतं राहायला. अच्छा. हां. काय का गेलं तो? गेला असंच. अच्छा. आणि मला ते वाचायचे पुस्तक माझ्याकडे पडलेलं आहे, पण हम्म. मला ती कल्पना एकदम, तू जेव्हा ऐकतोस तेव्हा तुला पण भारी वाटतं की नाही, अरे मस्त आहे, सगळं सोडून गेलो राहायला हां. 3 वर्ष जंगलात. आता नाही, पण एकेकाळी ती आकर्षक कल्पना वाटू शकली असती ना. हम्म. तर मुळात ते की असं वेगळं होता यायला हवं आपल्याला स्वतःला त्यापासून, आणि एकांतामध्ये स्वतःकडे लक्ष देता यायला हवं. स्वतःचा एकांत, स्वतः सोबतचा सहवास हम्म. आवडायला हवा. तो आवडण्यासाठी स्वतःबद्दलचा तिरस्कार जायला हवा. Correct. आणि तो जाण्यासाठी जो काही मोकळा वेळ मिळेल त्यात रडत राहण्यापेक्षा, हम्म. कुढत राहण्यापेक्षा, जे काय तुला छंद तर छंद, काम तर काम, हा, म्हणजे काहीही करू शकतो. हा, काही करू शकतो. तो घरच्यांना वेळ वेळ देऊ शकतो. घरच्यांना हां. वेळ देऊ शकतो. हम्म. आणि त्या मुळात ते केल्याने त्याचा आपोआप एक परिणाम होईल की तुझी एकाग्रता वाढेल. हम्म. म्हणून मी म्हटले ते ऍप देऊन टाका आणि मोठे व्हा. हां. पण हे अजून काय गोष्टी असतील? एकतरी इंस्टाग्राम झालं. दुसरं काही युट्यूब मध्ये पण आहे. हां, युट्यूबची हिस्ट्री डिसेबल करा, डिलीट करा आणि डिसेबल करा. सो त्याच्यामुळे होतं काय की होम फीडवर आल्या आल्या पहिल्यांदा रिकामं दिसतं सगळं. मग तू ज्यांना सबस्क्राईब करून ठेवतोस आणि कधी मग परत कधी त्यांचं बघतच नाहीस, त्या टॅबवर तुला जाऊन सबस्क्रिप्शनच्या टॅबवर जाऊन तुला दिसतं की अरे मी या लोकांना सबस्क्राईब केलंय, म्हणजे मी केलेली निवड कोणती आहे आतापर्यंत ती तुला दिसते. युट्यूब तुला काय देतं ते नाही तुला दिसत. युट्यूब तुझ्यावर मारा करतात. हा, युट्यूब तुझ्यावर मारा करत राहतं, हे पण बघ, हे पण बघ, हे पण बघ, आणि तुला लक्षातच येत नाही की मला खरोखर काय बघायचं होतं, मी काय बघायला आलो होतो, आणि युट्यूब मला काय दाखवत बसलंय. मला कधी कधी वाटतं की तू एकच स्ट्रीमचे चॅनल बघत गेलास ना, की तू हा. सुटतो, युट्यूब तुला टाकत जातो आतमध्ये, ते ब्लॅक होल मध्ये हो. टाकल्यासारखं. आणि तुला बाहेर पडणं मग कठीण होतं. एक्स्ट्रीमिस्टच बन तिकडून असा. हो. कारण तुला सतत पोस्ट, अरे तुझ्या करते, अरे हेच होतंय काय सगळीकडे. तुला असं कधी लक्षात आलंय बोलता बोलता 4 लोकांशी की तू एका माणसाशी एका विषयावर बोललास, तुमच्या गप्पा झाल्या, तू त्याला बरंच काय काय ऐकवलंस, अरे या विषयात ना असं 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 असं. मग तू नंतर दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला दुसऱ्या वेळेला कधीतरी भेटलास त्यानंतर, त्याला पण तू तेच सगळं ऐकवलंस, मग तिसऱ्याला पण तेच सगळं ऐकवलंस. म्हटलं माझं जरा जास्त होतंय काय, असं झालंय कधी? माझं झालंय की अरे मी सगळ्यांना हेच ऐकवतोय, मी सगळ्यांना हेच ऐकवतोय, माझ्या डोक्याचं हे फ्रेश आहे म्हणून मी सगळ्यांना ऐकवतोय. त्यांना करायचं आधीपासून माहिती असेल, बिचारे ऐकून घेत आहेत, सहन करतायत मला. ते यामुळे होतं. मला वाटतं की आपण असं नाहीये की एखाद्या विषयात आपण स्वतःला झोकून देऊ नये, ते चांगलं आहे, पण आपल्याला आपण ठरवायला हवा तो विषय. आणि तो निर्णय आपला हवा की अरे हा विषय मला खरोखर आवडतोय, आणि मग मी वाचेन वगैरे काय काय बाकी गोष्टी करेन. इथे युट्यूब ठरवतं की तुला काय आवडतंय. तेच तो कंट्रोल, तो सगळा ताबा स्वतःकडे परत मिळवायचा असेल, आणि काही नाही, मी एक म्हटलं तसं उपजीविकेचं साधन असेल तर, आता काही गरज नाहीये ते चालू ठेवायची. युट्यूबचा उपयोग होतो. तुम्हाला कुठले तरी रेसिपी शोधायचे, तुमच्या कॉम्प्युटर मधली कुठली तरी सेटिंग बदलायची, एकेका मिनिटाचे ते व्हिडिओ तेव्हा उपयोगी पडतात. खूप नाही, युट्यूब तू अख्खं शिक्षण तू युट्यूबवर करू शकतो, सगळा कोर्स पण तुला करता येतो. किंवा तुला खरोखर वैचारिक खाद्य हवंय तर तुला हवा तो विषय शोधून जाऊन ती निवड करू शकतोस. पण त्यासाठी तुला शांत बसायला हवं. त्यासाठी शांत बसायला हवं, आणि तुला काय हवंय त्याचा विचार करायला हवा. मग तो जयाचे नि योगे समाधान बाणे, हे जे दुसऱ्या ओळीत म्हटलेलं आहे की त्याच्या सोबत आपला योग जुळून आला की आपण समाधानी होतो. तो योग जुळून येण्यासाठी आतापर्यंत आपण चर्चा केली आहे तीच, की बाबा आपल्या मनातल्या आदर्श स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी मेहनत घ्यायची ती घ्यायची. बेसिक पासून सुरुवात आहे की पहिल्यांदा शांत बसून विचार करायची तयारी ठेवायला हवी. मग त्यासाठी अगदी साधं परसागडला जाताना फोन आत न्यायचा नाही, हा एक साधा नियम जरी ठेवला. मीम वाचायला मिळतात, अरे आज मी मोजलं माझ्या संडासात किती 29 फरशा लावलेल्या आहेत,
फरशा नाही मोजत बसणार तो मीम म्हणून ठीक आहे, बरोबर. तुझ्या मनात विचार यायला लागतील. करेक्ट. कारण तू कधी ना कधी तू करणारच विचार. हा आणि कारण तो कोण पळालेला युरेका युरेका करत. हा तसंच तू बाथरूम आता परसाकडनं तसं बाहेर येऊ नये पण तसं बाथरूम मधून बाहेर बाथरूम मधनं पण येऊ नये, पण हा म्हणजे दोन्हीकडनं येऊ नये बाहेर असं. पण मुळात कल्पना सुचतात, विचार, कारण तेव्हा विचार केला शांत बसतोस ना तू, तुझं मुळात शरीर स्वच्छ होत असतं. आपण म्हणतो ना इडा पिडा टळो, घरातली पिढा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. ते इथे अशा रीतीने लागू होतं की तू आंघोळ करताना किंवा प्रसागाला जात असताना आतून बाहेरून शरीर स्वच्छ होत असतं. तुझं ते मन पण स्वच्छ होतं, मनात तुझ्या एक पोकळी निर्माण होते. एक तो माझा एक समज आहे, कदाचित तो थोडा कवी कल्पना असेल ती, पण एक पोकळी निर्माण होते, एक जागा निर्माण होते ज्याच्यात तुला स्वतःला तू मनाला एक संकेत देतोस की बाबा मी माझ्या शरीरावरची आणि शरीराच्या मधली घाण काढून टाकतोय आंघोळ परसाकडनं चालू असताना. त्यामुळे मी एक वाव निर्माण करतोय चांगले विचार घ्यायला. मग तेव्हा तुला कल्पना सुचत जातात आणि तू स्वतःहून विचार केलास तर आणखीन सुचत जातात. मग ठीक आहे, तू कधी कधी दरवेळेला तू काय फार तात्विक विचारच करत बसशील असं नाही. तुझे दिवस स्वप्न असतील किंवा तुझ्या आतापर्यंत तुझे जे अनुभव असतील त्यावर विचार करशील की तू काय वागतोय, हा मी कसा काय झालं होतं, मी असं करायला हवं होतं, एक फाईट ठेवून द्यायला हवी होती वगैरे. पण ती प्रक्रिया होणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण जर ती झाली नाही प्रक्रिया की तू स्वतः ते रिटेक घेऊन सगळे रिप्ले करून तुझं समाधान झालं नाही की मी हे करायला हवं होतं, तर तू त्या अनुभवातनं शिकलास काय? ते सगळे ती कॅसेट डोक्यात रिपीटवर चालणं ती महत्वाची आहे, कारण त्यातनं तुला जेवढा काही तुला शिकवण घ्यायची आहे ती घेण्यासाठी ते तितके त्याचे इटरेशन झाले पाहिजेत. कारण तू वेगवेगळ्या बाजूने विचार करतोस की मी हे केलं असतं तर मी हे केलं असतं तर, मग तो संदर्भ वापरून तू पुढच्या तुझ्या आयुष्यातल्या प्रसंगात तुला त्याचा फायदा होऊ शकतो. करेक्ट. आता तू जरी विचार केलास की मी फाईट मारली असते, मग तू त्याच्या पण पुढे विचार करतो की काय झालं असतं, पोलीस स्टेशनला गेलो असतो, पोलिसांनी हे सगळं एवढं सगळं बाबा. मग मी एक चांगला काहीतरी उपचार प्रतिसाद द्यायला हवा होता, मग ते द्यायला मी शिकून घ्यायला. त्या दिवशी असंच झालं, एक माणूस उभा होता ट्रेनमध्ये गेटवरती, असं दरवाजावरती. दुसरा चढला, तो चढताना ते थोडा दरवाजा असा आपटला गेला. अच्छा. मागच्या माणसाला काहीच झालं नव्हतं, तो उभा होता. तो जो चढलेला माणूस आत गेला, हा मागचा माणूस त्याला शिव्या घालायला लागला, आई बहीण काय काय काढायला लागली त्याची. तर जो चढला आतमध्ये तो वळला मागे, तसा 2 पावलं पुढे गेला, असं मोठी विटी आवडलेल्या, आणि मग त्याने विचारलं परत निघून गेला आणि बसला. स्मार्ट मूव्ह. काय उपयोग आहे कोणाची वाद घालायचा. त्याने बघितलं की अरे काय कोण आहे, म्हणजे लिमिट, म्हणजे का महत्व देऊ मी त्याला. बरोबर केलं म्हणजे. मग ते असं आपण असं केल्यावर उलट त्या वेळेला वाटू शकेल की अरे त्याला आता वाटलं असेल मी फट्टू आहे. वाटे ना का मला कळलं की मी जिंकलो, नाही का. म्हणजे अगदी धरून चाल त्याच्याशी मारामारी झाली आणि मी त्याला व्यवस्थित फाईट मारून मी जिंकलो तरी मी काहीतरी मार खाणार. काय गरज होती मला मार खायची. मी अचीव काय केलं, त्याचं साध्य काय केलं ना त्यातनं. फालतू माणसाला पडवलं, काय मिळालं मला त्यातनं. त्याला इंगा दाखवला, काय मिळालं मला त्यातनं. कारण उगाच शिव्या घालतोय मग तो त्याला कामधंदा नाही, मला आहे. त्याला आयुष्य नाही, मला आहे. मग हे सगळं तू प्रोसेसमध्येच की तू विचार करतोस, त्याच्यानंतर तू हे डिसिजन घेऊ शकतोस ना की हे कधीतरी त्याने बाथरूमात आंघोळ करता विचार केला असेल ना, कुठल्या तरी आधीच्या मारामारीवर किंवा अनुभवावर. मग तो वाव स्वतःला द्यायला हवा. करेक्ट. ते केलं तर आपला चंचलपणा कमी होईल. आणि एक ते तुला सांगतो, आपण ध्यान करतोय, म्हणजे तू करतोस का, सुरुवात केलीस तू? मी ध्यान नाही करत. मला म्हणजे मी करून पाहिलंय, पण मला कधीच ध्यान केल्यानंतर माहित नाही मला काय होतं. नाही, नुसतं तुला असं काय वेगळं करायचं नाहीये, विचार तर येत राहतात. कारण तू जसं तो पिंक हत्ती, तो काय तो गुलाबी हत्तीचा जो उदाहरण दिलं होतं इन्सेप्शन पिक्चर मध्ये, की विचार करू नको, विचार. तर मग मी एक व्हिडिओ बघत होतो की विचार कसे आणायचे नाहीत. तर ते कोण होते, बाबा, ते म्हणाले फक्त जेव्हा आपण बोलतो तेव्हाच विचार येत नसतात, जेव्हा बडबड करतो तेव्हा विचार करत नसतो माणूस. मग ते खूप कठीण आहे, म्हणजे की तू शांत बसून विचार येऊ देत नाहीयेस. एक म्हणून मला ध्यान करताना काही त्रास नाही होत, म्हणजे तो प्रयत्नपूर्वक केलं ना ते की ते व्यवस्थित जमतं. म्हणजे ठीक आहे, तुझ्यात काहीतरी विचार येत राहतात आणि मग ती जी भूमिका असते आपल्याला की विचार आला तर उगाच स्ट्रगल नाही करायचा, तो येऊन जाऊ दे, त्याला फक्त आला आणि गेला असं जाताना पाहायचं, त्यावर आपण प्रतिसाद द्यायचा नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही.
आणि मग परत अलगदपणे स्वतःला श्वासाकडे लक्ष आता परत केंद्रित कर स्वतःचं. झाला तो विचार गेला. बॅक टू हा. फोकस म्हणजे तू काम परत- करताना परत- पण परत तू कामावर. ओके ठीक आहे, तू होतोय डिफोकस होते तुझं, हो, पण हो, परत लक्ष ये, केंद्रित ये, कर, ये. परत लक्ष केंद्रित परत असं लक्ष येते. केंद्रित कर. तर ते करता येतं. माझी अडचण ही होते ना की मला त्यानंतर ते केल्यानंतर का माहित नाही मला, पण लगेच पुढच्या 1-2 दिवसात माझ्या रागाचा पारा विनाकारण चढत जातो. उलट आहे. हा, उलट आहे. पण मी ते एक पाहिलं याचं डॉक्टर काय? केचं, हा. हेल्दी गेमर जी म्हणून त्याचा हँडल आहे. त्याने सांगितलेलं की ध्यानाचे बरेच प्रकार असतात ओके. आणि कुठल्या मनस्थितीतल्या माणसाने कुठल्या प्रकारचं ध्यान करावं. हम्म. काही जणांना एखाद्या ठराविक प्रकारचं ध्यान केल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, त्यांचं नुकसान होऊ शकतं. तर ते जरा ध्यान कोणतं ध्यान करावं, अच्छा, मी याच्याबद्दल हा, वाचलेलं याचे आहे. थोडे तपशील वेगळे आहेत. हम्म. आणि ते प्रत्यक्षात मग ते कुठल्या तरी डॉक्टरकडे, म्हणजे ज्याला या ध्यानधारणेविषयी ज्याचा अभ्यास आहे हम्म. आणि जो सगळ्यांनाच एक नियम लावत नाही की हा नाही, हे ध्यान कोणीही केलेलं चालतं वगैरे असं करत नाहीये. बाबा तू कुठल्या मनस्थितीत आहेस, अच्छा ठीक आहे, तुझ्यासाठी हे ध्यान या प्रकारचं बरोबर आहे. हे ज्याला माहिती प्रकार असेल. बिकार सांगितले त्या व्हिडिओ. हा, त्याने ते बोलता 2-4 प्रकार सांगितले, पण ते हम्म. त्याने उदाहरणं दिल्यागत सांगितलं. अच्छा. असं मी नाही ना सेल्फ डायग्नोज करू शकत, मी स्वतःचं निदान नाही करू शकत की अच्छा माझं असं दिसतंय. ते मला त्याच्याकडे जावं लागेल आणि किंवा त्याच्यासारख्या कोणाकडे तरी जावं लागेल आणि विचारावं लागेल की बाबा माझ्यासाठी ध्यान कोणतं चांगलं आहे. ओके. तर मला कळेल. तो वैयक्तिक प्रश्न झाला. पण तू आता म्हणालास म्हणून मी म्हटलं की बाबा मी ध्यान नाही करत त्यामुळे, कारण मला लक्षात येतं की मी ध्यान केल्यानंतर 1-2 दिवसात माझा एकदम ध्यान म्हणजे मला ध्यान माझं व्यवस्थित उलट होतं. होतंय की मी शांत होते जर मला, मी अच्छा. तेव्हा विचार करतो की मला काय काय बाकीच्या गोष्टी विचार येतात ते. आणि कधी आंघोळ केल्यानंतर पटकन तू कपडे घातलेस तर मध्ये घाम येतो. मग तेव्हा आपले बघ, तू कधी पण आंघोळ केल्यानंतर पूजा करायला बसतात, ते त्यासाठीच असेल की तू बॉडी परत ॲक्लेमटाईज करतोय एन्व्हायरमेंट बरोबर, वातावरणाबरोबर. मग ते तसंच आहे की मी आंघोळ केली, 5 मिनिटं तुला शांत बसायचं आहे, फक्त श्वासाविसाचे काय बाकीचे पण काय प्रकारचे करू शकतो. बरोबर. जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात तुला. हो. तेवढ्यात तुझी बॉडी पण थोडी काय म्हणतात थंड होते. जर गरम पाण्याने आंघोळ केली असेल, कारण तू कपडे घातले तर परत घाम आला बीज, नाही तर गरमी एवढी आहे बेकार आहे. हा नाही, एक आता गार पाण्याने आंघोळ केलीस तर शरीराचं तापमान वाढतं आणि गरम पाण्याने केलीस तर शरीर थंड होतं आतून. हा, पण घाम येतोच. घाम येतो, घाम म्हणूनच येतो कारण शरीर थंड होत असतं. तू गार पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराचं तापमान वाढतं आणि तू त्यामुळे असा ताजातवाना राहतोस, सावध राहतोस, कारण तुझ्या शरीर तापलेलं असतं. आणि म्हणजे उन्हाळ्याचा विषयच वेगळा, तू कुठल्याही ऋतूत हे केलंस तरी. म्हणून सहसा म्हणतात की सकाळी गार पाण्याने आंघोळ करायची उठल्यावर आणि रात्री झोपायच्या पूर्वी गरम पाण्याने करायची, म्हणजे शरीर थंड झाल्यावर आपल्याला झोप येते. आणि सकाळी ते कुठल्या रसायन आता मला आठवत नाही, सी वरनं आहे, रसायन नाही काय, संप्रेरक हॉर्मोन, सेरोटोनिन, कोर्टिसॉल लेवल वाढते त्याच्यामुळे. कोर्टिसॉलने स्ट्रेस वाढतो काय? स्ट्रेस हार्मोन आहे ना तो. तर तो ठराविक प्रमाणात वाढायला हवा सकाळी. तो असाही वाढतो म्हणजे जेव्हा आपण आपल्याला ती लेवल वाढते आणि मग आपण जागे होतो, शरीराचं तापमान वाढत जातं. बरं, ते जाऊ दे, आपल्या विषयांतर होईल आणि आपल्या तो अभ्यासाचा विषय नाही आहे, हे जस्ट जे आपण इथे तिथे वाचलेलं आहे तो भाग आहे. तर चंचलपणा कमी करण्यासाठी हे काही उपाय. आता ध्यान हे काही जणांसाठी हा उपाय होऊ शकतो, माझ्यासाठी तर असा विचित्र उपाय होत, म्हणजे नाही चालत मला ते. ज्यांना चालतंय ध्यान त्यांच्यासाठी मस्त, ते करू शकतो माणूस. आणि मग शेवटी मना सज्जना राघवी वस्ती कीचे. आणि मग तो शेवटी तोच झालं की तुला जी गोष्ट आवडते, मगाशी जे म्हणालास, आपली जी चर्चा झाली, त्या गोष्टीवरती फोकस कर आणि त्यातला आदर्श शोधत जा आणि नेहमी तिथेच राहा. एकदा तो प्रयोग यशस्वीपणे केला ना माणसाने की तुम्ही एकदा करून बघा, 3 महिने इंस्टाग्राम नाही म्हणजे नाही वापरायचं, परत जावंसं वाटणार नाही. इच्छा नाही, तू असं 5 मिनिटासाठी लावायचं, आता मी जे डिप्रेस होतंय लगेच. आता मी ऑनलाईन असतो ना, ते फक्त ह्यासाठी की तिकडे 2-3 मित्र त्यांच्याशी बोलायला, बाकी असं त्याच्यात म्हणजे काय म्हणतात ते मला कळलंय की हे बघून काय उपयोग नाही, वेळ वाया जातो. तसं कळलेलं सगळ्यांना असणार, असं नाही की आपण असं नाही म्हणून चालणार की बाबा
वेडे आहेत. त्यामुळे तेवढा वेळ जात नाही, कळते हा. की तेव्हा वेळ जात नाही. ते आधी डिलीट केलंय ना, त्यामुळे असं होतं की माहिती आहे की उगाच वेळ वाया घालवायचा नाही. सकाळी तर तू ब्रेन रॉट होतं भाई, सकाळी जर तू लावून बसलास तर. किती आहे बघ तुझं काय स्क्रीन युसेज? इथे नाही, इथे नाही दिसत? हा हा. माझा कमी असणार, कारण सध्या माझ्या लॅपटॉपवरती जास्त काम आहे त्यामुळे. अच्छा. हम्म. मग ते तो एक उपाय आहे अल्टिमेट सध्याचा, तरी पहिला उपाय तो आहे की इंस्टाग्राम डिलीट कारण करा. आपण लहान असताना आपल्याला सांगायचे टीव्ही बघू नको, हा. टीव्हीने असं होतंय, फेकून देतो फोन. नाही टीव्हीच जास्त होतं, टीव्हीचे दुष्परिणाम आहेत. तुम्ही अर्धा तासाचे ते कार्टून बघतायत, बाग डोळे हलत नाहीयेत किंवा काय असं काय काय असायचं की एकटाक बघत असतो टीव्हीकडे, पण उलट ते तिकडे लक्ष तरी केंद्रित असायचं. नाही, पण तसं पण नाहीये. म्हणजे आताचे जे कार्टून्स असतात ना, विशेषतः वाढत 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 गेले तसे, जी सगळ्यात काय म्हणतात प्रसिद्ध लोकप्रिय वगैरे कार्टून आहेत, त्या सगळ्यांमध्ये त्यांना हे माहिती आहे की मुलांचा अटेन्शन स्पॅन तेवढा टिकणार नाही, म्हणून लक्ष खेळवून ठेवण्यासाठी फ्रेम पटापट तिकडे बदलतात. आता जे नवीन कार्टून येतील ना, मी तर बघितले नाही, पण मी काही एका कुठल्या तरी कार्टून बद्दल वाचलंय मी की त्याच्यामध्ये आणि ते जुनं कार्टून होतं, काय बरं, अमेरिकन टीव्ही होतं वाटतं ते. नाही अमेरिकन टीव्हीवरचं. आणि ते वाईट अशा अर्थी होतं की तिथे त्यांनी ठरवून, त्यांना माहिती होतं की आपण काय करतोय, आणि त्यांनी फ्रेम्स पटापट 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 बदलत्या ठेवल्या त्या कार्टूनच्या, आणि त्यामुळे मुलांचं लक्ष सतत त्या कार्टूनकडे खेळलेलं असायचं. ओके. आपल्याला वाटतं की अरे यामुळे ध्यान लावतोय, पण ध्यान स्थिर गोष्टीवर लावणं हा भाग वेगळा. आपण जेव्हा श्वास घेतो सोडतो, ती एक संथ लय असते, ती लय स्थिर होते, बरोबर. तू दिव्याकडे एकटक बघत राहिलास आणि त्याच्याकडे तुझं त्यावर लक्ष केंद्रित केलंस, तर तो दिवा स्थिर, म्हणजे ठीक आहे थोडाफार. तुझं म्हणणं की दोन्ही गोष्टी स्थिर आहेत, तू पण स्थिर आहे, दिवा पण स्थिर आहे. हा, तू पण स्थिर आहेस आणि तू स्थिर नाहीयेस, तू सक्रिय आहेस, तू ठरवून ते पाहतोयस. तू पुस्तक वाचतोयस तेव्हा ओळ आणि ओळ तुला वाचावी लागते, तुला शब्द आणि शब्द वाचावा लागतो, दोन शब्दांमधला संबंध तुला जोडावा लागतो, अख्ख्या वाक्याचा अर्थ तुला समजून घ्यावा लागतो, ती सगळी मेहनत तुला करावी लागते, पान तुला पलटावं लागतं. टीव्ही लावल्यावर, फोनवरचं शॉर्ट किंवा रील लावल्यावर, व्हिडिओ लावल्यावर तुला काही करावं लागत नाही. पण मुद्दा बरोबर आहे की इथे मेहनत जास्ती आहे, पण माझं म्हणणं आहे की तुझा 30 सेकंदाचा शॉर्ट आणि समज आता तू जो 1 तासाचा व्हिडिओ टाकतोय किंवा आपला तरी व्हिडिओ ठीक आहे की आपण मागे काय बोललो याच्या पुढच्या याच्यावरती काय परिणाम होत नाहीये. तू एखादा मूवी बघत असतोस किंवा एखादी सिरीज बघत असतोस, तर तू एखादा पार्ट मिस केलास, तुझं लक्ष नसेल, आता तरी आपण जर ऑनलाईन असेल तर तू मागे करू शकतो. आपण लहान असताना ती काय नव्हती सोय मागे करतोय टीव्हीवरती, त्यामुळे मग तुला लक्ष ठेवावं लागायचं त्याच्यावर. भले ती स्क्रीन मूव्ह होते, तुला कान आणि डोळे तुझं लक्ष ठेवावं लागायचं त्या गोष्टीवरती. ते एक प्रकारचं ध्यानच झालं, ते एक प्रकारचं ध्यानच आहे आणि चांगलं नाही ना. आणि आता समज जसे नारुतो वगैरे मी मध्ये वाचलेलं की हे जे एनिमे होते जे आहेत, त्याच्यात तो हिरो म्हणजे त्याच्यात दाखवायचे की त्याला मेहनत करायला लागते, फटके खातोय, कुत्र्याला मार खातोय, त्या गोष्टी म्हणून त्या खूप चांगल्या आहेत. इव्हन डेमॉन स्लेअर पण छान आहे. पण डेमॉन स्लेअर मध्ये पण त्याला पटकन यश मिळतं, तसं बघायला गेलं तर तो मेहनत करतोय. नारुतोशी कारण डेमॉन स्लेअरचे एपिसोड्स कमी आहेत आणि नारुतोचे कदाचित 700 असतील, कारण मी नंतर वाचले नाहीत, मी त्याचं पुस्तकं वाचायचं होती, मांगा त्याची. पण त्याच्यात जी गोष्टी आहेत त्याच्यात आहे की तुम्हाला मेहनत करायला लागेल, तुम्ही अपयश तुमच्या बदलात पडणार, तुम्हाला परत प्रयत्न करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या आर्टिकलमध्ये होतं की आताचे जे कार्टून आहे त्याच्यात असं काही नसतं. हिरो तोच लीड कॅरेक्टर आहे, पॉवर बिवर आहे त्याच्याकडे, तो परफेक्टच असतो पहिल्या दिवसापासून. मुद्दा हा होता की तुझं लक्ष लावावं लागतं, म्हणजे जर जुने जे होते तुला लक्ष केंद्रित करून थोडा वेळ तरी बसावं लागायचं एपिसोड्स बघायला. आता जे रील्स असतात 15 सेकंदाचे, मी मध्ये माझी एक नातेवाईक आलेली छोटी, तिला मी कार्टून काहीतरी लावून दिलं, तर ती 10 सेकंद झाली की बदलत होती, ती परत बदलत. माझा पण तो अनुभव आहे की मी बोललो की काय हवंय तुला, काय लावून हवंय. मला वाटलं की तिला काहीतरी तिचं आवडतं कोणतं काय कार्टून किंवा काय बघायचं. नाही तुझा मी बघते, आणि ती सतत हेच करत होती. म्हणजे आता काय बोलणार, काय बोलू शकत नाही. आपल्या टॉम अँड जेरी आपला अतिशय आवडीचं कार्टून, सगळ्यांना ऑल टाइम फेवरेट प्रकार.
पण लहान मुलांना आता टॉम अँड जेरी दाखवलं तर ते कंटाळतात. लहान मुलं टॉम अँड जेरीला कंटाळतात. हे वाईट आहे ना, म्हणजे आपल्या अरे यार टॉम अँड जेरी तासन तास रिपीट एपिसोड बघायचं. म्हणजे ठीक आहे, झालंय असं की आपण जे करत होतो ते काय चांगलं नव्हतं. आताची पातळी त्याहून खालची आहे, असं आहे, इतकं आहे. पण मग या 2 गोष्टी आहेत. पण ज्या म्हणजे असं नाहीये की या 2 गोष्टी केल्यामुळे मी अगदी स्थितप्रज्ञ झालोय. मी अजूनही चंचल आहे, माझ्यातला चंचलपणा अजूनही टिकून आहे. पण तो आणखीन वाईट असला असता जर इंस्टाग्राम माझ्याकडे अजूनही असतं, जर मी परसागडला जाताना फोन घेऊन गेलो असतो. कधीच गेलो नाहीये, आयुष्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांचं ऐकतोय म्हटलं हा वेडे आहात का तुम्ही, असं वाटतं मला दरवेळेला. तर हे आहेत उपाय. आणि सध्या काय करतोस चंचलपणा म्हणजे आता हे वाचलं म्हणून बोल ना, ध्यान एक तू ध्यान करतोस. ओके, बाकी काही नाही, असं 2-4 गोष्टी करतोय, लिहितोय. 3 गोष्टी झाल्या म्हणजे लिहितोय, दर दिवशी होत नाहीये ते. पण माझा प्रयत्न असा चालू आहे की माझे विचार थोडे, मला लिहायला कधी आवडायचं नाही. कारण व्हायचं की मराठीमध्ये 10 मार्काचा तो निबंध असायचा, मी नेहमी सोडून द्यायचो. 10 मार्क नको, पास होणार आहे मी, टार्गेट पास होते. पण त्याचं महत्व ते आता कळतं की का लिहायला सांगायचे स्वतःचे. आणि एकतर अजून एक मुद्दा होता की गाईडमध्ये निबंध असायचे, तर ते निबंध पाठ करा आणि मग लिहा. मग किंवा निबंध मला पुस्तक असायचं की मग त्याच्यात तुझे विचार कुठेच नाहीयेत, की तू तुझे जे विचार आहेत ते उतरवतोय आणि मग त्याला तुला कमी मार्क मिळत आहेत किंवा काय, मग एवढंच मार्क मिळतात, मग नको, नाही मेहनत कशाला कशाला करू. किंवा मग आता त्याचं महत्व कळतं की अरे लिहायला पाहिजे. कारण ते अमेरिकन लोक करतात, ते त्यांची डायरी मेंटेन करतात. मग ते त्यांचे त्या दिवशी अमेरिकनच करत असतील असं नाही, आपल्या इथे कमी करतात. ते आपल्याला दिसत नाहीत, करणारे असतील, कमी करतात. इन जनरल अमेरिकन लोक इन्व्हेस्टमेंट जास्त करतात पैसे आपल्यापेक्षा, करतात ते गोष्टी, करतात चांगल्या गोष्टी. आपल्याला वाटतं, आपल्याला दिसतं की लोक रात्री रात्री जागतायत, मूवीजमध्ये ते दाखवतात, ते खरोखर ते लोकांचं लाईफस्टाईल नीट असतो आपल्यापेक्षा. म्हणजे ज्या ठिकाणी आता माझ्या ऑफिसमध्ये जे यायचे बरोबर, ते संध्याकाळी 6 वाजता जेवायचे, 9 वाजता झोपायचे, 4 वाजता उठायचे, असं सगळं चालतं त्यांचं. आपल्याला इथे बघून वाटतं की मूवीजमध्ये वगैरे पार्टी ते तिकडे चालतही असेल तिथे, पण तेच अमेरिकामध्ये तेच नाही, कारण तो खूप देश मोठा आहे. मला मुद्दा कुठे होता की लिखाणावरती, तर ते चालू आहे की कधी कधी असं होतं, मला विचार येतो की अरे मी लिहितो एखादं वाक्य, मग कळतं अरे हे अजून चांगलं असू शकतं, मग मी परत लिहित होते वेगळ्या प्रकारे. पण ते बोलताना होत नाही ना, आपण जेव्हा बोलून मोकळे होतो आपण, ते रेक्टिफाय नाही करत इथे रेकॉर्ड केल्यावरती, ते करेक्ट म्हणजे ते बरोबर करता येत नाही. मग आपल्याला तेच विचार केला की जेवढं लिहित राहील तेवढं बोलणं सुधारेल असं वाटते. पण होतं कारण ती सवय मला लिखाणातूनच लागलेली आहे मला. आणि मुळात तू जे म्हणालास ना की तुला तुझा बोलण्याचा वेग कमी करायचा आहे, तो लिहिल्यामुळे होईल. ओके, जेवढं लिहितो ना, लिहिता जर मला असं लिहून झाल्यानंतर मी ते पुन्हा वाचल्यावर मला कळतं की अरे हे मला असं लिहायचं नव्हतं, इथे ही चूक झाली, तर मग ते सुधारलं. किंवा लिहित असतानाच जी काय खाडाखोड होते ती होऊ दे खाडाखोड. ते अक्षर छान येण्यावर आपलं भर असायची काही गरज नाही. ज्यांना ते हवंय त्यांचं ठीक आहे, ते पण करतोय. ज्यांना ते हवंय त्यांचं ठीक आहे. आपला मूळ उद्देश हा आहे की बाबा माझे विचार मला स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत, आणि नुसते स्पष्टपणे नाही तर व्यवस्थित, काय म्हणतात त्याला, सुटसुटीतपणे मांडता आले पाहिजेत. बरोबर. तर ती मांडणी करण्याची सवय लागते एक, ती सुधारण्याची पण सवय लागते, आणि ते आपल्या बोलण्यातही आपण आणू शकतो. की बोलता बोलता माझं हे वाक्य चुकलं, 1 मिनिट मला असं नव्हतं म्हणायचं, तिथल्या तिथे आपण स्वतःला पकडायला लागतो, कारण तुला ते लिहिताना सवय होते झालेली असते. सुधारायचं स्वतःला, थांब मला असं नव्हतं म्हणायचं, आणि मग ते करायला लागलो की मग आपोआप आपला बोलतानाचा वेग कमी होतो. मला असे म्हणणारे आहेत की पटपट बोल, पण मी नाही वाढवत स्वतःचा वेग बोलण्याचा. की म्हणजे इथे नाही, व्हिडिओवर नाही, अशा गप्पा मारतात की अरे पटपट बोल यार, काय तुझा मुद्दा काय आहे. पण मग माझं असं असतं की नाही, मला माझा मुद्दा व्यवस्थित मांडायचा आहे, अर्थाचा अनर्थ नाही होता कामा. बरोबर. तुला ऐकायचं नाही, सोडून दे, आपण विषय थांबूया, पण मी काहीतरी भलतं सध्या नाही बोलणार. शेवटी कधीतरी बोलतोच आपण, पण प्रयत्न तरी हा असतो. आणि एक गोष्ट करतोय लिहिण्याच्याच बाबतीत करतोय ती, की बघून लिहितोय, म्हणजे बघायचं आणि तेच लिहायचं. ते का करतोयस? मला वाटतं तो फोकस हाच भाग येतो, की मी चुकतात बा, आपल्या स्पेलिंग चुकतात, म्हणजे वाचन सुधारावं. नाही वाचन नाही,
तू बघतोस आणि ते लिहितोयस. हम्म. आपल्याला खूपदा लिहिण्याची सवय जाते. आता मी तेच की चेकवरती सही करताना हा. मी कितीतरी वर्ष केली नाहीये. हात थरथरतो. हा, मग ते होणार. मी हा. आता केली नाहीये तर मग हात थरथरणार. तर तो हात थरथरतो चेकवरती. म्हणजे हात थरथरतो नाही, केलीच नाहीये सही तर माहित नाही. पण मग प्रॉब्लेम माझा थरथरतो. मला थरथरायचा निदान. मला आठवतंय की जेव्हा एकदा मी असं बँकेतच होतो, सही करायची होती आणि माझा हात थरथरला म्हणून मी पुन्हा आणखीन एक सही केली. हा. तो म्हणाला काय झालं? म्हटलं नाही, माझा हात थरथरतोय, मला सवय नाही. हम्म. असं कसं चालेल? एवढा तरुण तू? म्हटलं तरुण असल्याचा संबंध नाही, सवय नाही, मला भीती वाटते. ते होतं. त्याला बाउन्स झाला तर तुम्ही काय कराल? बरोबर. तर ते होतं ना. हा. मग मी प्रयत्न करतोय की लिहित राहूया. की जे बघून पण लिहितो की आता एखादी गोष्ट आपण बघून लिहितो आणि चूक होते, स्पेलिंग आपण चुकवतो किंवा काय, म्हणजे की ते का होतं? कारण आपलं फोकस नसतो. आपण आपल्या मनाने काहीतरी स्पेलिंग लिहितो, पण तिकडे खरं मध्ये काहीतरी म्हणजे वेगळं असू शकतं ते स्पेलिंग. एक व्हिडिओ आहे, दोन भागांमध्ये तो व्हिडिओ आहे. पाऊण तासाचे 2 भाग आहेत. ज्याच्यामध्ये सिंगापूरमधल्या काही मुलांकडनं 10 दिवसासाठी स्मार्टफोन्स काढून घेतले. ओके. आणि त्यांना ठोकळा ब्रिक फोन म्हणून नोकियाचे फोन दिले, जुने फीचर फोन. आणि मग त्यांच्या मेंदूची चाचणी केली 10 दिवसांना आधी आणि नंतर. तर त्यामध्ये ते करत असताना विसरलो. तू काय सांगितलं होतंस? बघून लिहितो मी स्पेलिंग वगैरे, कारण मला फोकस राहायचा असतो. तो फोकसचाच भाग आहे की मी जी स्पेलिंग लिहितोय ती बरोबर आहे की नाही. तर ती चुकते कधी कधी. आपण आठवलं. तो फोन बघत असताना, तो ब्रिक फोन वापरत असताना त्या मुलाने सांगितलं की मी स्मार्टफोन वापरायचो तेव्हा प्रेडिक्शन्स यायचे आणि त्यामुळे मला पटापट टाईप करता यायचं आणि माझी सगळी स्पेलिंग्स बरोबर यायची. आता मला स्वतःला टाईप करावं लागतं, तर माझी बरीच स्पेलिंग्स चुकतायत आणि मित्र माझ्यावर हसतायत. ब्रिक फोनवर ऑटो प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट नाही. आणि मी स्वतः बऱ्याच जणांना खूप आधीपासून हे सांगत मी ऑटो प्रेडिक्शन नेहमी ऑफ ठेवतो. नवीन फोन घेतला की प्रेडिक्शन ऑफ करायचं. का? कारण त्यामुळे आपल्याला झक मारून अख्खं स्पेलिंग टाईप करावं लागतं, त्यामुळे ते आपल्या लक्षात राहतं. बरोबर. प्रेडिक्शन ऑन केलं की मोबाईलच आपल्यासाठी ते करतो आणि मग जेव्हा आपल्याला स्पेलिंग लिहायची वेळ येते तेव्हा आपली वाट लागते. मग चुका होतात, मग टायपो होतात. मग हसं, जसं त्या मुलाचं होतं तसं हसं होतं. कारण लोकांना तोवर सवय झालेली असते की तुझ्या अरे याचं इंग्लिश चांगलं दिसतंय आणि अचानक एक दिवस नाही, माझं प्रेडिक्शन ऑफ केलं. हो, आता लायकी कळली. असं होतं ना ते. मुळातच पहिले 4 दिवस चुका होतील, पहिले किंवा काय ज्या वेळेला व्हायची तेव्हा ती चूक होईल. एकदा तुझ्या लक्षात आलं आणि आता तर खाली लाल रेषा वगैरे पण येतात, त्यामुळे मग कळतं की बरोबर स्पेलिंग काय. बरोबर. पण ते फोकस साठी ह्या गोष्टी करतोय. अजून कितीतरी असतील, करता येतील. मला वाटतं हा हॅक्स वाला एपिसोड झाला एका अर्थी. की लक्ष केंद्रित, एकाग्रता वाढवण्यासाठी काय काय करता येईल. इंस्टाग्राम डिलीट करता येईल. बाथरूममध्ये, संडास बाथरूमात जाताना फोन नाही न्यायचा. ध्यान करायचं, लेखन करायचं आणि बघून लिहायचं. चांगलं. अजून काय? अजून कीबोर्ड वगैरे पण वाजवू शकतो जर तू तुझ्याकडे असेल, तुला छंद जोपासायचा. कारण तुला ती बटणं त्या सिक्वेन्समध्ये प्रेस करायला लागतात. कितीतरी गोष्टी असतील. माझेच बोललो की असतील, मी ते करत नाही, प्रॅक्टिस नाही करत. आपल्यासाठी काय काय काम करतायत अशा गोष्टी ना. बरोबर. या आहेत. पण सही म्हणजे ह्याच्यात एक चांगलं आहे की तुम्ही फोकस्ड राहा. मग असं करून आपण आपल्या मनातल्या राघवाच्या जवळ जाऊ शकू, आपला चंचलपणा कमी करून. या श्लोकाचा बोध हा होता की चंचलपणा कमी करा. बरोबर. देऊन टाका तो चंचलपणा, अर्पण करून टाका. इंस्टाग्राम अर्पण करून टाका, आहुती द्या त्याची. चांगलंय. चल.